भाजप आणि शिवसेना आमदारांची नाराजी, मंत्री अशोक उईकेंविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून उईकेंवर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। डीबीटी रद्द करून तात्काळ मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचा भत्ता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली। या ठिकाणी उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी दिलं, परंतु खऱ्या अर्थाने जून, जुलै, ऑगस्ट 2025 चा जो भत्ता त्या ठिकाणी मिळाला नाही त्याला कोण जबाबदार आहे? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागांतर्गत एकूण 490 वसतिगृह आहे आणि मुलींचे वसतिगृह 206 आणि मुलांचे वसतिगृह 284 असा स्तर ठरलेला आहे। जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि सर्व विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे त्यांना वेगवेगळा जो भत्ता आहे तो मिळत असतो। त्यामुळे एकही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनियमितता झाली नाही, भविष्यात सुद्धा होणार नाही अशा प्रकारचा परिस्थिती। तर आदिवासी विभाग वेगळा झाला, हे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाकडे राहिले। महाराष्ट्रातले अनुदानित 40 परंतु या ठिकाणी कसं झालं की हे वसतिगृह चालवताना आताच्या घडीला सामाजिक न्याय विभाग आदिवासी विभागाला निधी मागतो, आदिवासी विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे निधी जात नाही। तिथल्या वार्डनला 3-3 वर्ष 4-4 वर्ष पैसेच भेटत नाही, त्या विभागाकडे पैसे जात नाही। त्याच्यामुळे या सगळ्या या ठिकाणी जे राहतात विद्यार्थी त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे। ते वारंवार निवेदने देतात, वारंवार मोर्चे काढतात, तरी पण त्याच्यावर काय कार्यवाही होत नाही। म्हणून माझी विनंती असेल की सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोघांनी मिळून एकतर त्यांनी सामाजिक न्याय विभागाकडे तो हेड हस्तांतरित केला पाहिजे किंवा आदिवासी विभागानं त्याला योग्य रीतीनं निधी दिला पाहिजे आणि ते अनुदानित वसतिगृह व्यवस्थित सुरू झाले पाहिजे, एवढी विनंती या निमित्तानं करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।